नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज कटोरी ब्लाऊजची परफेक्ट अशी शिलाई बघूयात. तर कटोरी आपली चपटी बसू नये, परफेक्ट यावी, कटोरीचं टोक एका साईडला जाऊ नये, म्हणजे समोरच्या किंवा पाठीमागच्या साईडला फिटिंगच्या साईडला जाऊ नये. त्याचबरोबर कटोरी कुठल्या साईडने जोडायची हे सर्व आपण बघणार आहोत. तर नेहमी कटोरी आपण एकमेकावरती टोक ठेवायचा आहे आणि कमीचा जो भाग आहे तो कट करायचा आहे, म्हणजे आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट घातल्यानंतर येते. जो कोण आहे जास्त कट करायचा आहे आपल्याला आणि कटोरी तयार करायची आहे. आणि तयार करताना आपल्याला नेहमी दोन्ही पार्ट एकमेकासमोर ठेवायचे कटोरीचे, म्हणजे एका साईडचं दोन्ही होत नाही. तर काय होतं, आपलं लक्ष नसेल तर एका साईडच्या दोन्ही कटोरी होऊ शकतात. म्हणून एकमेकासमोर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एकमेकावरती इकडच्या साईडचं टोक इकडच्या साईडवरती ठेवून असा त्रिकोण बनवून घ्यायचा आहे आणि टक्स घालायचा आहे. टक्स घालताना आडवा टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. आडवा टक्स आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आणि उभा टक्स आहे तो 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर प्रत्येक वेळेस आपण आडवा टक्स 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि उभा 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. उंचीनुसार तुम्हाला बदल करायचा आहे. जास्तच उंची ब्लाऊजची असेल, 15-16 असेल तर 3 इंचाचा टक्स घ्या तुम्ही. इथं मी 2.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आणि बरोबर त्या क्रॉस लाईन आखलेली आहे, मार्किंग केलेलं आहे, त्यावरती शिलाई करून घ्यायचं आहे. डबल शिलाई करून घ्यायचं आहे कटोरीला आपण डाच घेताना. तर दोन्ही साईडच्या कटोरीला आपण तसाच टक्स घ्यायचा आहे आणि डबल शिलाई घ्यायची आहे कटोरीला. आपल्याला प्रत्येक ब्लाऊजचं मार्जिन शिलाई करताना डबलच शिलाई घ्यायची आहे. आता आपल्या समोर कटोरी दोन्ही तयार झालेली आहे आपली. तर आता आपण साईड पट्टी घ्यायची आहे आणि कटोरी समोरासमोर ठेवायची. त्याच्यानंतर दोन्ही साईडची साईड पट्टी, इकडची साईड पट्टी इकडल्या साईडला, इकडची साईड पट्टी इकडल्या साईडला करायची. उलटसुलट कपडा असेल तर चेक करायचा आहे. समोरासमोर ठेवून ब्लाऊज तयार करायचा, नाहीतर आपल्या एका साईडचं होऊ शकतं. अस्तरचं असो किंवा साधा असो, अशाच पद्धतीने तयार करायचं आहे. तर एक साईड तयार करताना कटोरीवरती आपला उलटा जो ब्लाऊजचा कपडा आहे साईड पट्टीचा तो ठेवून शिलाई करायची आहे. कपडाही ओढायचा नाही आणि साईड पट्टीही, कटोरी ओढायची नाही आणि साईड पट्टी ओढायची नाही. बिगर ओढता जसा आपला कटोरीचा राऊंड आहे त्या पद्धतीने शिलाई करायची आहे. आणि कटोरी जोडताना नेहमी वरच्या साईडने जोडायची आहे, कटोरी खालच्या साईडने जोडायची नाही. कमी जास्त भाग झाला असेल तर आपण खालच्या साईडने कट करू शकतो. म्हणून कटोरी नेहमी जोडताना वरच्या साईडने जोडायची आहे. इथं आपण लगेच डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर आता जो जास्त बाद झालेला कटोरीचा पार्ट आहे तो आपण मार्क करायचा आहे. कुठपर्यंत कट करायचं, कटोरीला टक्स घेतलेला आहे त्याच्या अलीकडंच आपल्याला क्रॉसमध्ये कट करायचं आहे. तेवढा कोण आम्ही कट केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे एक साईडचं. आता दुसऱ्या साईडचं तयार करताना साईड पट्टी सरळ ठेवायची आणि त्याच्यावरती उलटी कटोरी जोडत यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कटोरी जोडा, म्हणजे कटोरी जोडणं तुम्हाला एकदम सोपं वाटेल. आणि कटोरीला नेहमी ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टला डबल शिलाई करायची आहे. तर इकडच्याही साईडची थोडीशी कटोरी एक्स्ट्रा आहे ते आपण मार्किंग करून असं क्रॉसमध्ये कट केलेलं आहे. क्रॉसमध्ये आपण कट करायचं आहे.
तर आता आपण कटोरी साईड पट्टीला जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी जोडताना जी बाजू आहे ती आपल्याला हुकलूक पट्टीकडे लावायची असते आणि उलट कपडा ठेवायचा आहे. त्यावरती सरळ ब्लाऊजवरती उलट क्रॉसपट्टी एक ठेवायची आणि त्याच्या खालच्या साईडला एक क्रॉसपट्टी ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला एका साईडला 2 क्रॉसपट्टी लागतात. एकदाच आपण दोन्ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. म्हणजे आपला वेळही वाचतो आणि मार्जिन दोन्ही साईड क्रॉसपट्टीला सेम येतं, त्यामुळे ब्लाऊज आपला व्यवस्थित बसतो. असं एकमेकावरती ठेवायचं आहे आणि शिलाई करायची आहे. व्यवस्थित आपले तिन्ही पार्ट एक ठिकाणी आले पाहिजे. म्हणजे दोन्ही साईड पट्टी आणि दोन्ही क्रॉसपट्टी आणि समोरचा पार्ट आपला. आणि कटोरीचा जो टक्सा आहे घेतलेला तो आपण शिलाईमध्ये घ्यायचा नाही, वरती करायचा आहे शिलाई करताना. त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं शिलाई आणि कटोरीला जो टक्स घातलेला जो आहे त्याच्या अलीकडचं जे शिलाई मार्जिन आहे तेही आपल्याला समोरच्या बाजूला कटोरी जोडलेलं शिलाई मार्जिनही करायचं आहे. म्हणजे कटोरी गोल राहते. डबल शिलाई क्रॉसपट्टीला करून घ्यायची आहे. तर आपली डबल शिलाई झालेली आहे. डबल शिलाई झाल्यानंतर ब्लाऊज आपण वरच्या साईडने फोल्ड करत यायचं आहे आणि दोन्ही क्रॉसपट्टीच्या मध्ये जे आपली साईडपट्टी आणि कटोरी आहे तो पूर्ण जो पोर्शन आहे तो त्यामध्ये पॅक करून पॉकेट बनवायचं आहे. पॉकेट बनवून आपल्याला शिलाई करायची आहे आणि शिलाई करताना आतमध्ये जो आपण कपडा पॅक केलेला आहे तो शिलाईमध्ये येऊ द्यायचा नाही. म्हणजे आपलं परत आपण ते पॉकेट उकलून घेतल्यानंतर आपला व्यवस्थित असा तो पार्ट बाहेर येतो. त्यामुळे शिलाई करताना तो कपडा आतमध्ये येऊ द्यायचा नाही. डबल शिलाई करून घ्यायची आहे. आणि जी आपली हुकलूक पट्टीची साईड असते 3.5 इंचाची जी क्रॉसपट्टी असते तिकडच्या साईडने कपडा बाहेर काढायचा. म्हणजे व्यवस्थित असा कपडा बाहेर येतो. आणि बघा आपण आता कटोरीचा जो कपडा जो टक्स आहे तोही आतमध्ये पॅक झालेला नाही आपला. तर अशा पद्धतीने आपलं एक साईडचा पार्ट तयार झालेला आहे. एक्स्ट्रा जे आहे ते आपण कट करायचं आहे, कारण आपण हुकलूक पट्टी तयार करताना करायची आहे. आता फिटिंग करताना तो आपण भाग कटच करत असतो. व्यवस्थित अशी आपली क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे. तर आता दुसराही पार्ट आपण तसंच तयार करायचा आहे. उलट सुलट जर ब्लाऊजचा उलटा सुलटा जर कपडा असेल उलट सुलट तर तुम्हाला सरळ ब्लाऊजवरती उलट क्रॉसपट्टी ठेवायची आहे. म्हणजे परत क्रॉसपट्टी सरळ केल्यानंतर पलटल्यानंतर सरळ होते. व्यवस्थित अशा आपण इकडच्याही साईडची क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. आणि पॉकेट तयार करायचं आहे. अगोदर जसं केलं तसंच आपल्याला दोन्ही क्रॉसपट्टीच्या मध्ये तो आपल्याला कपडा पॅक करून पॉकेट बनवून तिथं डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि ते पॉकेट परत उकलून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित आता आपण इकडच्याही साईडचा आपला तयार झालेला आहे. एक्स्ट्रा जो पार्ट उरलेला आहे वरच्या साईडचा तो आपण कट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला वाटेल आता हे कट केल्यानंतर फिटिंग करताना कमी पडेल का, तर कमी पडणार नाही. आपलं ते बरोबर आहे. फिटिंग करताना आपण अजिबात आपलं कमी पडणार नाही आहे, कारण क्रॉसपट्टी आपण बरोबर मापाची काढलेली असते. कटोरी वाढून घेतलेली असते त्यामुळे तो कपडा जास्त होऊ शकतो समोरचा पार्ट.
त्यामुळं क्रॉसपट्टी जोडल्यानंतर उरलेलं जे अंतर आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपण हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. हुकलूक पट्टी लावताना 1.5 किंवा 2 इंचाची पट्टी काढायची आहे. एक साईडने फोल्ड करायचं आहे. हुकची पट्टी आहे 1.5 इंचाची काढा आणि लूकची पट्टी आहे ती तुम्ही 2 इंचाची काढू शकता. दोन्ही पट्ट्याला 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन फोल्ड करून घ्यायचं आहे एक साईडने. हुकची पट्टी लावताना सरळ ब्लाऊज ठेवायचा आहे. सरळ ब्लाऊज पिसावरती आपल्याला 1/2 इंच फोल्ड करायचं आहे. 1/2 इंच फोल्ड करून उलट पट्टी ठेवून 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे. परत पट्टी समोरच्या साईडला करायची आहे. त्यावरती दाब शिलाई करून घ्यायची आहे. दाब शिलाई केल्यामुळे आपली पट्टी जी आहे आतल्या साईडला फोल्ड व्यवस्थित होते आणि डबल परत पूर्ण जो पट्टी आहे ते आतल्या साईडला पॅक करून आपल्याला त्यावरती एक शिलाई करायची आहे. उरलेला जो कपडा आहे तो कट करायचा आहे आपल्याला. आता आपण इकडच्या साईडला बघूयात. आता लूकची पट्टी लावताना आपल्याला खालच्या साईडने 1/2 इंच पट्टी फोल्ड करायची आहे. उलट ब्लाऊजवरती उलट पट्टी ठेवायची आहे. आपण अगोदर काय केलेलं आहे, सरळ ब्लाऊजवरती उलट पट्टी ठेवलेली आहे. तर आता आपण लूकची पट्टी बनवताना उलट ब्लाऊजवरती उलट पट्टी ठेवायची आहे. 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे. त्याच्यानंतर ह्याही पट्टीला आपल्याला पट्टी पुढे करून त्यावरती दाब शिलाई करून घ्यायची आहे. दाब शिलाई केल्याच्या नंतर आता बघा लूकची पट्टी जी आहे ती पूर्ण आपल्या ब्लाऊजच्या वरती न जाता बाहेरच्या साईडला आली पाहिजे. म्हणजे आपलं फिटिंगही बरोबर येतं आणि लूकचे घरं जे असतात आपले व्यवस्थित बनतात. म्हणजे आपण दाबटीप अगोदर 1/2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. त्या शिलाई मार्जिनच्या बरोबर त्यावरती ती पट्टी अशी बसली पाहिजे. जसं मी दाखवत आहे त्याप्रमाणे पूर्ण पट्टीवरती फोल्ड करायची नाही. ते शिलाई मार्जिन आहे त्याच्या अलीकडं आणि ती पट्टी जी आहे ती आपली पूर्ण बाहेरच्या बाजूला आली पाहिजे. लूकची पट्टी आहे ती ब्लाऊजवरती न जाता आता दाखवल्याप्रमाणे बाहेरच्या बाजूला आली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण लूकची पट्टी लावून घ्यायची आहे आणि कडेला शिलाई करून घ्यायची आहे अलीकडल्या साईडला. म्हणजे आपल्याला लूकचे घरं बनवता येतील. आणि नेहमी आपण पायपिंग केल्याच्या नंतरच लूक पट्टी लावून घ्यायची आहे. आपण आता पायपिंग कसं करायचं बघूयात. सोप्या पद्धतीनं पायपिंग कसं करायचं एकदम परफेक्ट तुम्हाला दाखवते मी. इथं 1.25 इंचाची पट्टी काढलेली आहे आणि इथं फोल्ड वगैरे केलेलं नाही आहे मी. तर आपण हुकच्या बाजूच्या साईडनी करूयात अगोदर पायपिंग. तर पट्टी जी आहे ते आपण 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे. पट्टीला थोडंसं ओढायचं आहे म्हणजे आपली पट्टी जी आहे ती चुना पडणार नाहीत, पायपिंगला आपल्या गोळा होणार नाही. आणि बघा परत काय करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पट्टी आहे ती नकानं प्रेस करून घ्यायची आहे. नकानं प्रेस केल्याच्या नंतर नकाने प्रेस केल्यामुळं आपल्याला आकार व्यवस्थित येतो आणि आपल्याला हे जे शिलाई मार्जिन आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. पूर्ण आतमध्ये फोल्ड नाही करायचं. व्यवस्थित बघा जसं दाखवले त्याप्रमाणे असं ते शिलाई मार्जिन जे आहे त्यावरती पट्टी आहे ती शिलाई करून घ्यायची आहे. आणि डबल आपण पॅक करणार आहोत म्हणजे आपल्याला हवी तशी आपण पायपिंग करू शकतो. पूर्ण पायपिंग कशी करायची त्याचाही लवकरच व्हिडिओ अपलोड करीन मी. आता बघा आपण काय केलेलं आहे, पट्टी अगोदर आतल्या बाजूला पॅक केलेली आहे. त्यामुळं आतलं जे आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते दिसत नाही. त्याच्यानंतर आता आपल्याला डबल एकदा शिलाई करायची आहे. म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी गोल तुम्ही पायपिंग करू शकता, छोटी किंवा मोठी बघू शकता. आणि खालच्या साईडनेही आपलं एकदम फिनिशिंग व्यवस्थित येतं. म्हणजे ते आपलं दोन्ही जे मार्जिन आहे तेही दिसत नाही आणि आपल्याला हवं त्याप्रमाणे तुम्ही इथं पायपिंग छोटी किंवा मोठी अशी डबल केल्यामुळं करू शकतो. सहज आणि सोप्या पद्धतीनं इथं मी तुम्हाला पायपिंगही कसं करायचं दाखवलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं आपण कुठल्याही ब्लाऊजला पायपिंग करायचं आहे. तर पायपिंगचा आपण सेपरेट व्हिडिओही चॅनलवरती अपलोड आहे, तेही तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीनं पायपिंग कसं करायचं तेही मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ दाखवेन. तर बघा
बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची समोरच्या पार्टची संपूर्ण अशी शिलाई दाखवलेली आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर बघू शकता खालच्या साईडनी आपले एकदम परफेक्ट असं फिनिशिंग आलेलं आहे आणि पायपिंग आपली एकदम व्यवस्थित आलेली आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.